नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या नवीन बॅचचं इंट्रोडक्शन किंवा त्याची माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे। त्याच्या आधी जस्ट आता आन्सर की डिक्लेअर झाली कंबाईन 2024 च्या प्रिलिम पेपरची। तर आपण जो व्हिडिओ घेतलेला 12 ला पेपर संपलेला, 12:30 ला आपल्या युट्यूबवर लाईव्ह आलेला आहे। तर त्याच्यातला आणि आयोगाच्या प्रश्नातलं एकही उत्तर आपलं वेगळं आलेलं नाही, सगळी उत्तर आपली आयोगाप्रमाणे आलेली आहेत आणि 2022-23 पासून हे सगळं आपलं सातत्यानं चालू आहे। तर आजचा मुद्दा होता की या बॅचचं पोस्टर तर मी अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलं होतं, पण त्याची डिटेल माहितीविषयी ही बॅच आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ही बॅच कोणाकोणासाठी असणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतो। आता ग्रुप बी चा ज्यांचा चांगला स्कोर आहे, आता चांगला स्कोरचं उत्तर मी कधी देत नाही, पण 55च्या पुढच्याला मी म्हणतो की बाबा चांगला स्कोर आहे, चान्स आहे। तर ग्रुप बी मेन्स वाल्यांसाठी एकदम डिटेलमध्ये बारीक सारीक गोष्टी शिकण्यासाठी आणि एकदम डिटेल सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी ही बॅच असेल। मेन्सच्या दृष्टीने सुद्धा एकदम डिटेल बॅच असणार आहे की 22 पैकी तुम्हाला 20+ जायचं असेल तर त्यांनी ही बॅच करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, ग्रुप सी ची प्रिलिम पण आणि नंतरच त्याची मेन्स पण, त्याच्यासाठी सुद्धा ही बॅच उपयोगी पडणार आहे। आणि तुम्ही इतर कोणत्याही एक्झाम देत असाल की ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा पार्ट आहे, मग त्या TCS न कंडक्ट केलेल्या असू देत किंवा IBPS न कंडक्ट केलेल्या असू देत, त्यांच्या सगळ्यांसाठी ही एक्झाम ही बॅच आपली उपयोगाला पडणार आहे। तर बॅचचं स्वरूप काय आहे? बॅचचं स्वरूप ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहे। ऑफलाईनची बॅच आपल्या या पत्त्यावर खाली पत्ता दिलेला आहे, ABC चौकामध्ये मंत्री हाइट्स दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आपला आहे, तिथे ही बॅच असणार आहे। आणि बॅचचं तारीख आहे 10 फेब्रुवारी 2025 पासून, म्हणजे सोमवार येतोय। तर सोमवार पासून बॅच स्टार्ट होते आणि डेमो लेक्चर वगैरे तसला काही प्रकार नाहीये, आपलं प्रॉपर शिकवायला सुरू होतं पहिल्या दिवसापासूनच। ठीक आहे, तुम्हाला डेमो बघायचा असेल तर युट्यूबवरचं माझं कुठलंही लेक्चर पाहू शकता। तर 10 फेब्रुवारी पासून दुपारी 4 ते 6 सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही बॅच असणार आहे। 60 दिवस मी म्हणतो, पण ही जास्त दिवस चालते, कारण रोज 2 तास 60 दिवस आपण MPSC चे झालेले 3500 पेक्षा जास्त PYQ वर्गातच करून घेतो। ठीक आहे, म्हणजे 2009 पासून ते 2024 पर्यंतचे जेवढे PYQ असतात ते सगळे आपण वर्गामध्येच घेतो, जेणेकरून PYQ चा अभ्यास तुमचा तिथंच व्हावा। आणि PYQ चं वेगळं महत्व सांगायला नको, मी एक व्हिडिओ बनवणार आहे। हे जे 20 प्रश्न आहेत तुम्हाला डायरेक्ट मी 20च्या 20 प्रश्न इकडे आधी पडला होता, फक्त आकडे चेंज करून थोडासा फरक करून तिकडे पडलाय, असं प्रत्येक स्लाइडचं करून दाखवतो, मग तुम्हाला PYQ चं महत्व कळेल। आणि 3500 पेक्षा जास्त PYQ तुम्ही स्वतः करणं अशक्य आहे। ठीक आहे, म्हणजे खूपच अवघड आहे, खूपच अवघड आहे, अशक्य तर नाही म्हणणार मी, पण खूप अवघड आहे। एका ठिकाणी बसून ओळीनं PYQ करतोय तर ते वर्गात तुमचं होऊ शकतं। ठीक आहे, तर 3500+ PYQ घेणार मला नाही वाटत दुसरी कोण बॅच घेत असेल, तुम्ही दाखवा मला वाटल्यास, कारण हे मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे मागच्या 3 बॅचेसमध्ये। डायरेक्ट आपले असे वर्कबुक मिळतात 2, एक मॅथचं वर्कबुक असतं, एक रिझनिंगचं वर्कबुक असतं, 300 पानाचं वर्कबुक आहे, त्याच्यात आपण 3500 PYQ बसवलेले आहेत। ठीक आहे, ते आपण वर्गातच सॉल्व्ह करून घेतो। वर्कबुक आहे म्हणजे त्याच्यात कन्सेप्ट लिहायला 2-3 ब्लँक पेजेस देतो मी, आणि मग प्रत्येक प्रश्नाच्या खाली थोडी थोडी जागा सोडतो की जिथं तुम्हाला उत्तर लिहिता येईल। तर हे थोडंफार तुम्हाला सांगितलं। तर 10 फेब्रुवारी दुपारी 4 ते 6 60 दिवसांची, रोज 2 तास, 60 दिवसाला पुढं मागं 5-6 दिवस पकडू शकता तुम्ही। ठीक आहे, तर वैशिष्ट्य काय असणार आहे? मी कन्सेप्टने शिकवतो, कन्सेप्ट क्लिअर करण्यावर तुमचं ट्रिक बिक सगळं गणलेलं आहे। वर्क टाइमला काय ट्रिक वापरणार होता रे त्या प्रश्नाला? वर गुणिले खाली प्लस मायनस असलं काही होत नसतं, तुम्ही कन्सेप्ट शिका, तुमच्या सगळ्या गोष्टी येतील। ठीक आहे, तर आपण कन्सेप्टवर गणिताचे प्रश्न सूत्रांशिवाय एक्स शिवाय कसे सोडवायचे, डोळ्यांनी लॉजिक कसं लावायचं, वेळ नसला तर अंदाजे मारायचंच आहे, तर अंदाजे उत्तर मारू काय हे, आणि तर सगळ्यात पहिल्यांदा तर प्रश्न वाचल्यावर पहिल्यांदा लिहायचं काय। ठीक आहे, इथून आपण शिकवतो बुद्धिमत्तेचं लॉजिक डेव्हलप करायला। जसा तो डायग्रामचा प्रश्न होता, सगळ्या डायग्राम मोजायची गरज नाही, अंदाज लावायचा, वर किती आहेत खाली किती आहेत, वर किती आहेत खाली किती आहेत, आणि एकदा का तुमचं त्या 47वी डायग्राम शोधली तर डायरेक्ट उत्तर 60 लिहून यायचं। असा बुद्धिमत्तेच्या सगळ्या प्रश्नांचं सिलॉजिझम सारखे बारीक सारीक की बाबा आकृती न काढता कसं सोडवायचं। तर या सगळ्या गोष्टी म्हणजे बुद्धिमत्तेचं लॉजिक कसं डेव्हलप करायचं, पझलचे प्रश्न वगैरे थोडक्यात कशी उरकायची। कारण तुम्हाला एक गोष्ट तर कळली की नाही बाळांनो, की बाबा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती येते हे डिपेंडच नाही करत आहे, आता तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती फास्ट येते हे। म्हणजे तुम्हाला जर एक प्रश्न 2 मिनिटात सुटत असेल ना, तर त्यापेक्षा तो न सुटलेला बरा। बरोबर कळतंय मला काय म्हणायचं आहे? 2 मिनिटात सुटत असेल तर तो न सुटलेला बरा। तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं 30 सेकंद 40 सेकंद, अवघड प्रश्न असेल तर 45 सेकंद 1 मिनिट,
2-2 मिनिटात सुटते आणि तुम्ही म्हणताय मला गणित बुद्धिमत्ता येते. मला बरेच फोन येतो, सर आमचं बुद्धिमत्ता लय भारी. अरे बुद्धिमत्ता भारी आहे, पण सिलॉजिझम सारखा प्रश्न जो 1 मिनिट घेत असेल तर नाही बुद्धिमत्ता भारी. सिलॉजिझम 10-15 सेकंदातच उडलं पाहिजे. ठीक आहे, तर तुझं चांगलं आहे बुद्धिमत्ता. बरोबर. त्यामुळं बुद्धिमत्तेचं लॉजिक डेव्हलप करणे. थोडक्यात कमी वेळेत प्रश्न सोडवायचं अनोखं तंत्र. की बाबा तुम्हाला वेळ कमी उरलाय आणि उत्तर लिहायचंच आहे, तर काय उत्तर लिहायचं, की बाबा कुठलं उत्तर जगात येणारच नाही, हे 4 पैकी हे मेलं तरी उत्तर येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी वर्गाच्या पहिल्या दिवसापासून शिकवतो. की बाबा ह्याचं उत्तर ऍटलीस्ट हे तरी लिहू नकोस तू. ठीक आहे, नुसतं वर बघून एवढं तरी मी ते सांगत असतो प्रत्येक प्रश्नाचं. ठीक आहे. आणि मग हे वर्कबुक विषयी माहिती दिलीच तुम्हाला. वर्कबुक थोडक्यात काय, तुम्हाला पहिल्यांदा 2-3 पेजेस असे ब्लँक देतात प्रत्येक चॅप्टरच्या वेळी, आणि नंतर त्याच्यापासून असे 4 ह्याच्यात मी सेक्शन मध्ये डिवाइड केले. 4 प्रश्न प्रत्येक पानावर असतात, म्हणजे मागं पुढे 8 प्रश्न. म्हणजे तुम्हाला वेगळी कुठली वही आणायची गरज नाही. तुम्ही त्या वर्कबुक मध्येच पहिल्यांदा कन्सेप्ट व्यवस्थित लिहून आणि नंतर मग प्रत्येक प्रश्नाच्या खाली त्याचं उत्तर, अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. बरोबर. तर हे ऑफलाईनचा पत्ता इथं दिलेला आहे. एज्युकल्चर, 2रा मजला मंत्री हाईट्स, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, वेलनेस फॉरएव्हर मेडिकलच्या शेजारी, एबीसी चौकात. आपल्या थोडक्यात सांगायचा मुद्दा झाला तर हे झालं ऑफलाईन बॅच विषयी. ठीक आहे. सेम गोष्टी तुम्हाला त्याच वेळी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये सुद्धा मिळणार. म्हणजे दुपारी, म्हणजे 10 तारखेला 4 वाजता संध्याकाळी तीच बॅच आपली लाईव्ह सुद्धा असणार आहे एज्युकल्चर या ऍपवरती. मग जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत किंवा पुण्यात पण माझ्यापेक्षा जर असं क्लासच्या आपल्या ऍड्रेसपेक्षा लांब राहतात, तर त्यांनी ही ऑनलाईन बॅच घेतली तरी चालेल. तुम्हाला त्याच वेळी ऍपमध्ये लाईव्ह लेक्चर दिसतील. जे मी इथं घेतोय तेच तिथं असणार आहे. ठीक आहे. असं वेगळं कुठलं रेकॉर्डेड बॅच तिथं नाहीये. म्हणजे एक्स्ट्राचे पण देतोच मी रेकॉर्डेड, जुन्या बॅचचे पण लेक्चर त्याच्यात तुम्हाला मिळतीलच ऑनलाईनच्या मुलांना. पण इथं जे 10 तारखेला होणार 4 ते 6 वेळेत रोज 2 महिने, तेच सगळं तुम्हाला तिथं सुद्धा मिळणार आहे. आणि नंतर त्याचाच ऍक्सेस तुमच्या व्हॅलिडिटी पर्यंत, तुम्ही जेवढ्या दिवसांची व्हॅलिडिटी घेतली असेल तेवढ्या दिवसापर्यंत. मग आता राहिला प्रश्न, सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न काय असतात की सर फी किती. तर ऑफलाईन बॅचची फी सांगतो मी. ऑफलाईन बॅचची फी आहे 3,500 रुपये. ही आधी 3,000 रुपये होती, म्हणजे एकदम पहिल्या बॅचला, कारण तेव्हा मी शीट वगैरे द्यायचो नाही. ठीक आहे, डायरेक्ट मुलांना वह्या घालायला लावायचो. आता आपण वर्कबुक देतोय, त्या वर्कबुकच्या 2चीच प्राइस होते 600 रुपये. त्याच्यात माझा एकही रुपया नाही. तुम्ही झेरॉक्सवाल्याकडून स्वतः जाऊन जरी काढलं, ते कृष्णा झेरॉक्स मध्ये आपण देतो तर पुण्यामध्ये, तर तिथून घेतलं तरी ते 600 रुपयेच होतं त्याचं. तर त्यामुळे याची फी 3,500 रुपये आहे. थोडक्यात तुम्ही 2900 रुपये फी आहे असं समजू शकता. हे कुणासाठी, ऑफलाईन बॅच साठी, की बाबा इथं येऊन, इथं आलेल्याचा एकच फायदा आहे, मला तुमचे चेहरे दिसतात, तुला काय कळलंय काय नाही कळलंय, आणि तुला आलेला डाऊट जिथल्या तिथं तू मला विचारू शकतोस लगेच. रेकॉर्डेड बॅच मध्ये काय होतं, तुला नंतर विचारायला लागतं, नंतर मला मेसेज करायला लागतो, मग तो मेसेज मी बघणार आणि मग विचारणार. बरोबर. तर ऑफलाईन बॅचचा हा फायदा आहे, मला तुझे चेहरे कळतात आणि तुला काय कळलं तुला काय नाही कळलं हे मी तिथल्या तिथं तुझ्या जवळ येऊन तुला सांगू शकतो. हे असं माझं ऑफलाईन, मी स्टेजपेक्षा असं खाली जास्त असतो ऑफलाईन बॅच मध्ये. ठीक आहे. तर ही झाली ऑफलाईन बॅचची फी. आणि दुसरं ऑनलाईन बॅचची फी आहे आपली 3 पद्धतीची फी आहे. पहिल्यांदा 3 महिने याच्यासाठी आपली फी आहे 1500 रुपये. नंतर 6 महिन्यांची आपली फी आहे 2000 रुपये. आणि नंतर 1 वर्ष, 1 वर्षाची आपली फी आहे 2500 रुपये. अशा 3 व्हॅलिडिटी मध्ये मी फी दिलेली आहे. ठीक आहे. तर माझ्यासाठी प्रेफरेबल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो रिकमेंडेड असं आहे की तुम्ही 6 महिन्यासाठी घ्यावं, जेणेकरून पुढच्या प्रिलिम्स, पुढच्या मेन्स सुद्धा त्याचा उपयोग तुम्हाला होईल. अशा 3 पैकी तुम्ही कुठेही ऍडमिशन घेऊ शकता, या 3 पैकी. ओके. अशा पद्धतीने असणार आहे. लाईव्ह नंतर तुमचा ऍक्सेस स्टार्ट होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 3 महिन्यांची फी घेतली, आपली बॅचच 2 महिने चालते, तर त्या 2 महिन्यानंतर पुढचे 3 महिने ऍक्सेस असणार आहे, तिथून तुमचा ऍक्सेस असणार नाही. तर अशा पद्धतीने आहे. आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पण ऑनलाईनचा ऍक्सेस पाहिजे असेल तर एक नॉमिनल फी ऍप चार्जेसची ती द्यावीच लागते. मला तुम्हाला ऍड करताना ते मला नाही मिळत, ते ऍपला मिळतं. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बुडलेल्या लेक्चरसाठी किंवा पूर्णच सगळं पाहिजे असेल तर एक नॉमिनल फी करून मी तुम्हाला त्याचा ऍक्सेस देऊ शकतो. हे असं सगळं आहे. हे सगळं होताना पूर्ण 24/7 तुम्हाला डाऊट क्लिअरिंग कधीही तुम्ही ऑफिसला येऊ शकता. मी असताना तर तुम्हाला डाऊट क्लिअरिंगसाठी वेळ असेल पूर्ण. आणि मी फेमस त्यासाठीच आहे की रात्री बेरात्री जरी तुम्ही मला प्रश्न पाठवला तरी मी त्याचं उत्तर देतो, म्हणजे शिक्षकापर्यंत तुम्हाला पोहोचायला येतं. ओके. तर हा सगळा हे केलेला आहे. आणि होतं रे फायदा मुलांनो. मी जे शिकवतोय आता, मुलं 3-3, 4-4 मार्क, मी अजून स्टेटस नाही ठेवले. हे आत्ताचे प्रिलिमचे झाले ना, मी एकही स्टेटस नाही ठेवला की कुठल्या पोराचं काय झालं. 3-3 आणि 4-4 मार्क पडायचे, 14 आणि 15 मार्क पडलेत. 6 आणि 7 मार्क पडायचे, 17-17, 18-18 मार्क पडलेत पोरांनी. आणि लिटरली नंतर कॉल आणि मेसेज आलेत आणि की जे म्हणतात की सर
कळत काय नव्हतं पण उत्तर येत होतं. बस ना, तुम्हाला काय पाहिजे? मी तुमचं माइंडसेटच डोकंच असं तयार करून ठेवतोय की एखादा प्रश्न कळाला जरी नाही तुम्हाला तरी तुम्ही त्याचा इंटेलेक्च्युअल गेस देऊन आन्सर देऊ शकता शेवटच्या कमी वेळेमध्ये. बरोबर? तर आहे, शिकवायची वेगळी पद्धत आहे. तुम्हाला वर्गामध्ये जड जाणार आहे पण तुम्ही पेपरमध्ये हसणार आहे. मी तुम्हाला वर्गात खुश ठेवणार नाही, मी तुम्हाला पेपरमध्ये खुश ठेवणार आहे. ठीक आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही युट्यूबवरचा कुठलाही कंटेंट बघा, तुला तर जे 40-45% जरी कळालं युट्यूबवर शिकवलेलं, तिथं तर मी शिकवतच नाही, तिथं फक्त एक्सप्लेन करतोय. तिथं जर तुला 40-45% कळालं, मी तुला खात्री देतो तुला बॅच मध्ये खूप भारी कळेल आणि गणित बुद्धिमत्ताची भीती तुझी कायमची दूर होईल. ठीक आहे? एक वेगळा अप्रोच आहे माझा शिकवायचा की मी नाही वापरत फॉर्म्युला, मी नाही वापरत एक्स. मी कन्सेप्ट एवढी चांगली करतो की प्रश्न कसा पण फिरवू दे, तुला उत्तर आलं पाहिजे. बऱ्याचदा होतं की नाही असं, तुला वर्गात येतं पण पेपरला येत नाही, होतं का नाही? बऱ्याचदा होतं. का? कारण ते फॉर्म्युला न सोडवतोयस तू, एक्स न सोडवतोय, ही ट्रिक न सोडवतोय. या असल्या गोष्टी काही कामाला येत नाहीत. तुझी कन्सेप्ट चांगली असेल तर तुला प्रश्न कसा बी फिरवू दे, तुला त्याचं उत्तर येणारच. ठीक आहे? जर तुम्हाला तुमचं गणित बुद्धिमत्ता कायम स्वरूपी चांगलं करायचं असेल तर बिनधास्त तू ही बॅच लाव. ह्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही. तुम्हाला इतर पण काय असं वेगळे डाऊट की जे मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले नाही, असे कुठले तुला डाऊट असतील तर या नंबरवर तू मला कॉन्टॅक्ट करू शकतो, 90 21 74 73 91. आणि राहिला प्रश्न व्ह्यूजचा, मला व्ह्यूजचा प्रश्न खरंच विचारू नका. मी अनलिमिटेड व्ह्यूज आहेत माझ्या बॅचला, कधीही भविष्यात कधी पण. मी इथे लिमिटेड व्ह्यू, 2 व्ह्यू 3 व्ह्यू असली कन्सेप्ट ठेवलेली नाही. सो अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. आपल्याकडे एकच कंडिशन आहे, फक्त तुम्हाला मोबाईल, तुमचा डिव्हाइस चेंज करता येणार नाही. मोबाईल, लॅपटॉप, टॅब जे काय असेल ते डिव्हाइस चेंज करता येत नाही, कारण ज्यानं फी भरले फक्त त्यानंच व्हिडिओ बघा, एवढा माझा हेतू आहे. फक्त प्रामाणिकपणे फक्त त्यानं शेअर करू नये, मग त्यानं एक व्हिडिओ 10 बघू दे, मला काही घेणं नाही. व्ह्यू पण नाही, ते वॉच टाइम पण नाही. अनलिमिटेड वॉच टाइम आहे आपल्याकडे, कितीदा पण वेळ बघ. म्हणजे थोडक्यात नेटफ्लिक्स, अमेझॉनवर एक पिक्चर कितीदा पण बघू शकतो की नाही तू, सेम त्या टाईपमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण कुठला डाऊट माझ्याकडून राहिला असेल तर याच्यावर तू मला कॉल मेसेज करू शकतोस. एज्युकल्चर हे आपले ऍप आहे, ते डाउनलोड कर. अशाच पद्धतीचा एक थंबनेल असेल तिथे, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता वरच ओपन केल्या केल्या हेच दिसतं, ते घे, पिकअप प्लॅन कर आणि त्याच्यात तुला जी व्हॅलिडिटी पाहिजे त्या व्हॅलिडिटीसाठी. आणि जे मुलं ऑफलाईन बॅच घेणार आहे, 10 तारखेला बॅच आहे, 9 तारखेपर्यंत फी ज्यांची जमा होईल त्यांच्यासाठीच मी वर्कबुक प्रिंट करून आणेन. मी एक्स्ट्राचं वर्कबुक प्रिंट करणार नाही. आधीच्या बॅचेसमध्ये मी खूप असं फसलेलो आहे की बाबा मुलांसाठी वर्कबुक प्रिंट करून आणतो, नंतर मुलं जॉईन नाहीच करत आहे, मग ते वेस्टेज ऑफ पेपर होतं ते. ठीक आहे? त्यामुळे जे 9 तारखेपर्यंत फी कलेक्ट करतील त्यांचंच मी वर्कबुक प्रिंट करून आणेन. ओके? हे एवढं सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. तरी पण काय डाऊट असेल तर या नंबरला तुम्ही विचारू शकता. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट पुढच्या मेन्ससाठी, आणि जे प्रिलिमची तयारी करतायत त्यांना प्रिलिमसाठी. भेटूया 10 फेब्रुवारीला. धन्यवाद.